नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिसमध्ये. तर सुरुवातीला डेटाच्या ॲनालिसिस पूर्वी जाण्यापूर्वी तुम्हाला इथं दाखवायची आहे मॅजिक. ओके. तर मित्रांनो, काय झालंय, आज एक शेअर दिला होता आणि तो शेअर 182 पासून 198 पर्यंत नॉनस्टॉप सरळ त्याने रॅली केलेली आहे आणि मार्केट आहे 400 पॉईंट खाली. ओके. तर तुम्ही म्हणाल, विकास हे रोजच घडतंय का? तर यस, हे रोज पण घडू शकतं आणि रोज घडतंय. आणि हे फक्त मीच नाही, तर माझे पार्टिसिपंट पण ॲज इट इज सेम शेअर, सेम लेवल, सेम सगळं काही ते पकडतात आणि मला स्क्रीनशॉट शेअर करतात आणि सगळ्या गोष्टी एकदम रिअल टाईम तुम्हाला लाईव्ह अनुभवता येतात. ओके. तर मित्रांनो, ही जादू आहे, मॅजिक आहे. तुम्हाला पण शिकायची असेल तर डिटेल्स खाली देतोय, डिटेलवर चेकआउट करा, नक्की रीच आउट करा. फार इंटरेस्टिंग जर्नी आहे मित्रांनो. मार्केट खाली, आपला शेअर 20% वरती. जिथे 2% रिटर्न मिळायचे अवघड आहे, तिथे 20%पर्यंतची जर्नी आपले शेअर नॉनस्टॉप पार करतात. ठीक आहे. तर ह्याच्यापूर्वी तुम्हाला अजून थोडंसं एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आणि तुम्हाला थोडंसं वेगळ्या अँगलने हे घेऊन जायचं आहे. तर मित्रांनो, मला फार आनंद होतोय. मला आज आहे ना, दोघा तिघांनी मला एक स्क्रीनशॉट पाठवले की विकास, तुझ्यासारखंच कोणीतरी एक काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि तू जशी थॉट प्रोसेस देतोय तशी थॉट प्रोसेस देण्याचा प्रयत्न करतोय. मी ते व्हिडिओ जाऊन बघितले आणि व्हिडिओतून मला एक आश्चर्यजनक गोष्ट घडली की मी जे सांगतोय ॲज इट इज सेम टू सेम ते व्हिडिओज, माझी लँग्वेज, जे मी बोलण्याचा प्रयत्न करतोय तीच गोष्ट तो व्यक्ती पुढे जाऊन हे करण्याचा प्रयत्न करतोय. तर भाऊ आहे आपला तो. ठीक आहे. जो पण कोणी असेल, मी आता नाव सांगितलं तर तो फार हे होईल, पण थॉट प्रोसेस जी आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे रिटेलरला त्याच्यापासून जे सपोर्ट, रेजिस्टन्स आणि दुनियादारीत रिटेलर अडकलाय, ॲक्च्युअल गेम समजून न घेता ह्या उलट्या पालट्या गोष्टींमध्ये अडकलाय, तर ती थॉट प्रोसेस पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही म्हणाल, विकास तुझ्या प्राईम काही गोष्टी आहेत आणि त्या कोणी कॉपी करतोय तर तुला आनंद कसा होतोय? तर मित्रांनो, मला आनंद होतोय आणि त्याबरोबर मला काळजीसुद्धा वाटते. ठीक आहे. तर काळजी अशा अँगलने वाटते की मी ज्या गोष्टींसाठी मागची काही वर्ष घालवलीत, 12-15 वर्ष मार्केटला दिलीत, ॲक्टिव्हली मार्केट ट्रेड केलं आहे, ॲक्टिव्हली गोष्टी सगळ्या केलेल्या आहेत आणि रिअल टाईम एका एका वाक्याची किंमत मी मोजलेली आहे. अशा वेळी जर आपल्याला कोणी कॉपी करतोय तर त्याने चुकीच्या गोष्टी जर पुढे नेल्या, जर तो अर्धवट नॉलेजने काही करत असेल तर ते फार घातक होऊ शकतं मित्रांनो. तर अशा लोकांपासून थोडंसं सावधानकीने बाळगा. रिअल टाईम तुम्हाला लाईव्ह फ्री शिकवतोय सगळ्या गोष्टी, तर रिअल टाईम तुम्हाला बघायला मिळत आहेत. तर तुम्हाला कॉपी असलेल्या व्यक्तींकडे कशाला जायचं आहे? ठीक आहे. तर आनंद मला याच्यासाठी वाटला की कोणीतरी, समजा आता एखादा रिच डॅड पुअर डॅडचं जे बुक आहे तुम्ही बघितलं असेल, रिच डॅड पुअर डॅड. कोणी कोणी वाचलं नसेल तर वाचा, तुम्हाला ते सायकोलॉजी लक्षात येईल. रिच डॅड पुअर डॅड. ओके. रिच डॅड पुअर डॅडचं जे बुक आहे ते वाचण्याचा प्रयत्न करणार. कुणाकडे नसेल तर लिंक देतो, जाऊन ते तुम्ही परचेस करा. ओके. तर रिच डॅड पुअर डॅडचं बुक मी त्याचा रिलिव्हन्स अशासाठी देतोय की हे बुक आता प्रत्येक एक व्यक्ती कॉपी करतोय. म्हणजे जे ओरिजिनल बुक आहे ते राहिलं लांब, या कॉपीची कॉपी असं करत करत येते. पण त्याची जी थॉट प्रोसेस आहे ती लोकांपर्यंत पोहोचते आणि लोकांना फायदा होतोय. ठीक आहे. तर अशा हिशोबाचं गणित आहे. तर कॉपी करत असेल कोणी मला, तर मित्रा, मला तुला सांगायचं आहे, तू चांगलं काम करतोय नो डाऊट, पण त्याचं थोडंसं क्रेडिट मला कधीतरी चुकून देण्याचा प्रयत्न कर. ओके. एखादा मेसेज कर मला, तुझे कॉन्टॅक्ट्स माझ्याकडे आहेत. एखादा मेसेज कर आणि प्रामाणिकपणे मान्य कर की विकास, हे तुझ्याकडून मी शिकलोय आणि मी हे पुढे कॅरी करतोय. ओके. तर मला पुढे तुम्हाला सांगायचं आहे की हा एक्सपिरियन्स कुठून आणणार तुम्ही? 12 वर्ष ॲक्टिव्ह मार्केटमध्ये दिलेला एक्सपिरियन्स कुठून आणणार? हे कुठून आणणार तुम्ही? आणि हे आत्ता नाही, हे 2011 साली. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्ही कुठून आणणार? प्रॉप डेस्कचा एक्सपिरियन्स कुठून आणणार? ठीक आहे. प्रामाणिकपणा कुठून आणणार? ॲफिलिएशन नाही आहे, कुठल्याही गोष्टींचं फ्रॉड सेल किंवा असं काही उलटापालट गोष्टी देऊन तुम्हाला त्याच्यात उलगवणार नाही. राईट. तर हे कुठून आणणार? ठीक आहे. तर मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचंय, कॉपी करायला काही हरकत नाहीये. कॉपी केली आहे, पण ती कॉपी जर फसली तर त्याची किंमत कोण चुकवणार? ठीक आहे ना? तर अशा हिशोबाचं ही गोष्ट आहे. काळजीपूर्वक ऐका, जे कॉपी करतोय त्याच्यासाठी पण आहे. ओके. एक नाही आहे, 2 ते 3 लोक आहेत. अजूनही पुढे जाऊन काही आहे ना, फ्रॉड चॅनल आपल्या नावाने ओपन झालेले आहेत. फेसबुकचे, इन्स्टाचे. ओके.
आणि ह्या कॉपी म्हणूया, आता याला फ्रॉड म्हणूया का काय म्हणूया, नो प्रॉब्लेम. तू करत राहा, काय काळजी नाही. थॉट प्रोसेस माझीच आहे, ती पुढे नेण्याचा अधिकार तुला आहे. तू माझा उत्तराधिकारी बनू शकतो, नो प्रॉब्लेम. तर हे जे आहे हे फसलं तर काय करायचं, ओके, त्याच्यासाठी काय करायचं. तर मित्रांनो, मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगत असतो, मार्केटमध्ये खूप खूप इंटेलिजंट लोक आहेत, काही डॉक्टर लोक आहेत, काही इंजिनियर लोक आहेत, काही एकदम हाय लेवलचे मॅथमॅटिशियन्स आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, ओके, सायकॅट्रिस्ट आहेत. पण मग ह्यांना ही भाषा का नाही अवगत झाली, तर त्याचं रिझन सिम्पल साधं आहे. जी पण टेक्नॉलॉजी येते ना, त्या टेक्नॉलॉजीला एक ह्युमन इंटरव्हेन्शन पाहिजे असतं. आणि हे ह्युमन इंटरव्हेन्शन येतं अनुभवातून, ओके. आणि हा अनुभव फुकट येत नाही, कॉपी करून तर अजिबात येणार नाही. तर हा अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी मी रिअल टाइम देण्याचा प्रयत्न करतोय, आणि एकदम नॉमिनल कॉस्टमध्ये काही चॅनलवरती फ्री मी ते शिकवतोय. आणि अशा प्रकारचा जो अनुभव आहे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, ठीक आहे. तर अशा पद्धतीचं हे गणित आहे. वाचलं पाहिजे तुम्ही बऱ्याचशा कॉपी लोकांपासून. मी एकदम झिरो कॉस्टमध्ये, एकदम नॉमिनल कॉस्टमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करतोय. हीच गोष्ट कोणी जर मोठा व्यक्ती करेल ना, तर तुम्हाला लाख रुपये घेतल्याशिवाय तो सोडणार नाही, ओके. आणि तुम्ही ते खुशी खुशी द्याल. इथपर्यंत पॉवरफुल टेक्निक्स मी त्या ठिकाणी देतोय, आणि रिअल टाइम तुम्हाला त्या जगता येतात, ठीक आहे. तर आज काय झालं होतं दिवसभरातलं ते बघूया. मी एका वरती होतो. किती पण AI आलं ना, किती पण इंटेलिजन्स स्ट्रॉंग झालं ना, तर ते जे लोक आहेत ते तुम्हाला फसवणारच फसवणार आहे. आणि त्याचे रीडिंग्स, त्याच्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला अनुभवायच्या असतील त्या त्या अनुभवातून येतील, त्या AIनी नाही येणार. आणि एवढंच, जर AI पॉवरफुल असतं तर इम्प्लिमेंट करा. मी माझी एक स्ट्रॅटेजी जी तुम्हाला शिकवतो, ती स्ट्रॅटेजी मी अल्गोमध्ये इम्प्लिमेंट होते का यासाठी मी बरेच अल्गोवाल्यांना टेस्ट केलं, पण ते त्यांना इम्पॉसिबल टास्क आहे, ठीक आहे. त्याचं रिझन असं आहे, कारण आपण काही फ्युचरमध्ये काही गोष्टी करतो आणि काही गोष्टी ऑप्शन्समध्ये करतो, आणि याचं कॉम्बिनेशन कुठल्याही अल्गोला आजपर्यंत लाईव्ह नेता आलेलं नाही आहे, ठीक आहे. तर आपले 2-3च चॅनल आहेत. एक फेसबुकवरती विकास वावळ नावाने तुम्हाला ब्लू टिक दिसेल, ओके. व्हॉट्सअपवरती पण माझं नाव आणि ब्लूटूथ त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. व त्याच्यानंतरून यूट्यूब चॅनल तर तुम्हाला कल्पनाच आहे, यूट्यूब चॅनलवरती आहे. आणि इन्स्टावरती वेल्थ विथ डेटा या नावाने आपलं इन्स्टाचं हँडल आहे, ज्याच्या 4800 समथिंग आपले फॉलोअर्स आहेत. तर हे ओरिजिनल 3च अकाउंट आहेत. इथंच तुम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळेल. अजून लोकांच्या नादी नका लागू. आणि जे पण काही फ्रॉड चॅनल बनलेत याचे फेसबुकचे वगैरे, इन्स्टाचे, तर त्यांना लगेचच रिपोर्ट करून त्या ठिकाणी तुम्ही वाचू शकता, राईट. तर मी माझ्या एंडनी लिगल केस पण केलेली आहे, त्याचा पण परिणाम झालेला आहे. काही पेजेस हटलेले आहेत, काही पुढच्या काळात हटतील. तर अशा पद्धतीचं गणित आहे मित्रांनो. ह्याच्यावरती वेळ देणं इम्पॉर्टंट होतं, कारण तुम्ही कॉपी कराल, अनुभव कुठून आणाल, ठीक आहे. एका वाक्यात अनुभव कुठून आणाल. येऊया डेटावरती. कालचा व्हिडिओ ज्यांनी बघितला नसेल तर व्हिडिओ जाऊन बघायचा आहे. व्हिडिओमध्ये काय सांगितलं आणि कशा पद्धतीचं मार्केट त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न झालाय ते तुम्ही आज बघितलं असेल, ओके. क्लिअरली सांगितलं होतं. एवढा कुणात दम आहे की मार्केट कशा पद्धतीने खाली येईल आणि काय ती जर्नी राहील, ओके. क्लिअर कट सांगितलं. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी जाऊन बघा, आणि बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की हे वरती लटकवण्याचं काम आहे. इथून मार्केट खाली दांडा ओढेल, ओके. आणि ओढला दांडा, ठीक आहे, एकदम रिअल ॲज इट इज त्या ठिकाणी तुम्हाला रिसर्च देण्याचा प्रयत्न करतो. तर हे कुठलं AI नाही सांगू शकणार तुम्हाला, ह्याला लागेल ह्युमन इंटरव्हेन्शन. तर डेटावरती जाऊया. मार्केट 400 पॉईंट खाली आहे. आपले शेअर्स फार चांगलं काम करत आहेत. सकाळची मूव शक्ती पंपमध्ये सुद्धा पकडली, ओके. आणि जिंदाल सॉमध्ये तर विषयच नाही. आपलं 20% गणित ज्याने आपल्याला करून दिलेलं आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, डेटावरती जाऊया. डेटा कशा पद्धतीने तयार झाला आहे तो आपल्याला जाऊन बघायचा आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, डेटा फारच खराब आहे, सेंटिमेंट फारच खराब आहे. तुम्हाला काही न्यूज येतील, काही गव्हर्नमेंट सांगेल फार चांगलं झालेलं आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. पण माझं ऐका, काही किराणा बिराणा, काही खाद्यपदार्थ, काही त्या ठिकाणी गॅस वगैरे, हे सगळं बऱ्यापैकी स्टॉक करून ठेवा. गर्दी करू नका. पेट्रोल वगैरे काही भरून व्यवस्थित ठेवा. पुढचा काळ थोडासा खराब आहे, ठीक आहे.
ते डेटावरती दिसतंय, न्यूज नंतर येतात. ऑलरेडी काही व्हिडिओजमध्ये मी सांगितलं होतं न्यूज नंतर येतात. 3 लाखाच्या पोझिशन्स पुन्हा आज जिरवल्यात रिटेलरला. ओके. आणि आज तर एक्सपायरी नंतर पहिलाच दिवस आहे. अजून फार दिवस नाही आले. 43% चेंजेस त्या ठिकाणी बघायला मिळालेले आहेत. तर एवढं काय झाले रिटेलरला की प्रत्येक अँगलवरनी त्याला वरती जायचंय. मित्रांनो, एफ-आयज कधी नव्हे तेवढे निगेटिव्ह झालेले आहेत. 4 लाख 3 लाख निगेटिव्ह खूप असतात त्यांच्यासाठी. हे 8 लाखाचे निगेटिव्ह म्हणजे हेवी निगेटिव्ह आहे. प्रॉप डेस्क जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी 2.5 लाखाच्या निगेटिव्ह पोझिशन्स घेऊन गेलेले आहेत. तर हे नॉट अ जोक. उद्या सुद्धा मार्केट निगेटिव्ह डायरेक्शनला राहण्याचा प्रयत्न करेन. ॲटलिस्ट वरती सस्टेन नाही होणार आणि ते खाली राहील. मार्केट ओव्हरऑल डायरेक्शन निगेटिव्ह आहे. काही शॉर्ट पॅनिक न्यूज आल्या तर तो काही वगळता ऑलवेज वेल, ऑल इज वेल, सगळं काही अशा पद्धतीने. ठीक आहे. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला काही अंडरस्टँडिंग झाली असेल. काही मी चेतावणी दिलेली आहे, काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत, तर त्या समजून घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. असं काही कोणी कॉपी कॅट तुम्हाला आढळलं तर मला स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला त्या ठिकाणी हे करण्याचा प्रयत्न करेल. ॲटलिस्ट मला त्याच्याकडून अपेक्षा आहे की काही क्रेडिट त्याने मला देण्याचा प्रयत्न करावं की विकास, ही थॉट प्रोसेस तुझी आहे. ठीक आहे. थँक्यू. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा मित्रांनो, असंच वाढवत राहा. जेन्युइन चॅनल आहे, ग्रो करायची जबाबदारी तुमची आहे. ठीक आहे. जेवढं लोकांपर्यंत पोहोचेल, रिटेलरला वाचवायचं आहे तिथपर्यंत आपण वाचवणार आहे. ॲटलिस्ट नवीन इन्व्हेस्टमेंट कोणी केली नसेल, कॉल घेऊन कोणी लॉंग टर्म बसला नसेल, लॉस टाळला असेल, हाच आपला प्रॉफिट आहे असं समजतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया. लर्निंग जर्नी स्टार्ट झालेली आहे. एप्रिलच्या बॅचचं अनाऊन्समेंट त्या ठिकाणी करतोय. 2 एप्रिलपासून 22 एप्रिलपर्यंत आपली ही पुढची बॅच असणार आहे. तर ज्यांना जॉईन करायचं आहे नक्की जॉईन करा. फार इंटरेस्टिंग आहे. एकदम नॉमिनल फी त्या ठिकाणी आहे आणि पुढची जर्नी आपल्याला पार करणं फार शक्य होणार आहे. ठीक आहे. थँक्यू. थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये.